करायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना समोरासमोर यायचं आहे. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि एका बाजूला आपण पाहतोय लो बॉयज डोंगरे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. 3 षटकांची लढत असणार आहे, लक्ष असू द्या. विराथन छाप इज द कॉल आणि काट टॉस जिंकलेला आहे. लो बॉयज डोंगरे टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? शतरक्ष इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चामुंडा स्पोर्ट्स विराथन चंद्रकांतजी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारांसाठी. चला 2 सलामीर चामुंडा स्पोर्ट्स. थोडीशी घाई करा आणि अजून याच्यानंतर आणखीन एक सामना आहे. मनाचे राजे चषक 20-25 सुंदर आयोजन आपण पाहतोय. सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालच्या दिवसात अप्रतिम कामगिरी राहिली होती श्री गणेश डोंगरीपाडा संघाची. टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला गेला कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसात कुठला संघ टॉप 5 चे दरवाजे ठोठावेल? अनिकेत आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना असेल. शेखर गिणे आपण पाहतायत अष्टपैलू कामगिरी आधीच्या सामन्यामध्ये. तदनंतर श्रीकांत किनी अप्रतिम बॅटिंग राहिली. अनिकेत आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. प्रेक्षक मायबाप आपण पाहतायत. बघा प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चंद्रकांतजी इथे बसल्यात. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी चामुंडा स्पोर्ट्स विराथांसाठी मात्र पारितोषिक असेल. चला टॉस बॉस आपण खाली करायचा आहे. चामुंडा स्पोर्ट्स टॉस बॉक्स मध्ये बसायचं नाहीये. स्पेशली तुमच्याकडे स्टँड्स बनवण्यात परमनंटली. हे एकमेव असं मैदान आहे सफाई विभागामध्ये जिथे परमनंटली स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात.
ग्रामपंचायतचं चांगलं सहकार्य, वेळी ग्रामस्थाचं चांगलं सहकार्य आपण पाहत आहेत. पहिला बॉल इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्डवर श्रीगणेशा होतोय. एक धाव स्कोर बोर्डवर लागली जात आहे. 6 सीटरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक क्लीन बोल्डसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. शेखर केणी अगदी शोल्डरचा वापर करत आहेत. मोठा हवाई सफर करण्याचा आदित्यचा प्रयत्न होता. चेंडू पैचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल येतोय. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. एकमेकांसमोर 2 हात करताना इथे फटका फसला गेलाय. आशिष कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही आहेत. पहिला धक्का लागतोय चामुंडा स्पोर्ट्स विराथन या संघाला. 1 या धावसंख्येवर गॉन. पहिला धक्का जरूर लागला गेलाय. अप्रतिम खोलवर डप्पाचा चेंडू होता. त्याला भिरकवण्याचा प्रयत्न केला. लंगण क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. नैनेश नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन आपण पाहतायत. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. धावा येत आहेत. त्या मैदानाचा विचार केला तर फलंदाजासाठी नंदनवनचं मैदान आहे. स्कोर कार्डवर धावा लागल्याच 1 धाव 1 गडी बाद. त्याच्यानंतर साई स्पोर्ट्स सरावली संघ या मॅचकडे त्यांच्याही नजरा असतील. आपल्या समेत कुठला संघ असेल. नैनेश नवीन फलंदाज 1 धाव स्कोर कार्डवर. हो हो हो, तेज तरा चेंडू थोडेसे बॅट्स मात्र आधीच फिरले जात आहे. आय कॉन्टॅक्ट चांगला नव्हता की आपण पाहायला मिळालाय. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाज राहिले आहेत. शेखर केणी आपण पाहत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू लवबाज डोंगरे. पुन्हा एकदा वेट अँड वॉच करावा लागेल. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 5 बॉलची समाप्ती झाली. फक्त 1 धाव स्कोर कार्डवर आहे. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा लगातारच्या 3 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावा लागेल. शेखर केणी अप्रतिम गोलंदाजी. 1 धाव 1 विकेट्स. जरी सिंगल डबल धावा आल्या असत्या तरी 1-1 2-2 धावाही खूप महत्त्वाच्या होत्या. संध्याकाळचं सत्र आहे. ही धाव खूप महत्त्वाचं असेल. सिंगल डबलला विसरून चालणार नाही आहे. परंतु हवाई सफर करण्याच्या नादामध्ये डॉट बॉल जात आहेत आणि लगातारचे 3 डॉट बॉल. नैनेश आता अनिकेतवर जबाबदारी असेल. ट्रॅकवर येतोय श्रीकांत, मागच्या मॅचचा हिरो. 1 षटकाची समाप्ती. 1 धाव स्कोर कार्डवर आहे. येणारे 12 बॉल 12 मध्ये 20 ते 25. आणखीन धावा जोडाव्या लागतील. इथून मिस टाइम स्टेक होईल का? क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या दुहेरीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 धावा स्कोर कार्डवर. ते संघाला सावरावं लागेल, आकार द्यावा लागेल, एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर शांत माइंडने बॅटिंग करावी लागेल. अनिकेतवर जबाबदारी असेल. दुसऱ्या गाडीने नैनेश 3 बॉल थोडासा स्ट्रगल करत होता. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. श्रीकांत पुन्हा एकदा बुलून ट्रॅकवर. समोर अनिकेत. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 4 अंकावर. क्षेत्ररक्षकाच्या चूक 7 मिळत आहे असं म्हणा हरकत नाही आहे. सध्या लव बॉयज डोंगरे संघ आपण पाहत आहेत. थोडासा हावी होताना आपण पाहू शकताय. 4 धावा 1 गडी बाद. 4 धावा 1 गडी बाद. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. खोदून काढण्याचं काम केलंय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. थोडंसं फंबल झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आण्या करताना 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु नकार येतोय आणि दुहेरीने धावफलक पुढे जाईल. धावफलक 6 रन ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलची समाप्ती आतापर्यंत आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 आहे. 3 षटकाचा सामना आहे.
फुलाल्यांचा चेंडू होता, लवर फुलटा चेंडू, तिथून क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय, हा ना करताना इथून एकच धाव परिपूर्ण आणि दुसऱ्या धावसाठी फलंदाज होईल बाद. चला नेक्स्ट फलंदाज साई स्पोर्ट्स संघ मात्र रेडी असेल. या मॅचवर त्यांच्या नजर असेल, कारण कुठला संघ आपला समवेत असेल. दक्षल नवीन फलंदाज आपण पाहतायत, थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ. नवीन फलंदाज दक्षल. आता नैनेश्वर जबाबदारी असेल. वेट अँड वॉच. चेंडूला अगदी फुलटॉस बॉल होता. नैनेशला मात्र आज वाईट सफर करता आली नाहीये. थोडासा स्ट्रगल करतोय नैनेश. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 8. सुंदर गोलंदाजी राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. दोन्ही बंधूची शेखरने चांगली गोलंदाजी केली, तज्ञ शिकाने चांगली गोलंदाजी करतोय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू असेल. ओहो, अप्रतिम अप्रतिम. कौतुक करावं लागेल. या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 8. आता येणारी 6 बॉल आणि 6 मध्ये इथून 10 ते मिनिमम 15 धावा इथून जमवाव्या लागतील. 8 धावा. 8. 12 चेंडू मागे फक्त 8 धावा. स्कोर कार्डवर पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली होती. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक 3 रोशन किनी येतोय गोल्डन ट्रॅकवर. रोशन किनी यावेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारवर चेंडू येत नाही. नैनेश आपण पाहत आहेत. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. ज्या खेळाडूंची ज्या संघाची प्रवेश फी शुल्क बाकी असेल त्यांना विनंती असेल आपले प्रवेश शुल्क जमा करून घ्या. जीतचा मात्र उल्लेख करावा लागेल. रबर बॉल स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, पण रबर बॉल आणि टेनिसमध्ये खूप फरक आहे. इथून तुम्हाला सिद्ध करावा लागेल तर तुम्ही प्रसिद्ध होणार. कारण जे टेनिसमध्ये चांगले खेळत नाही ते रबर बॉलमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतोय, परंतु टेनिसमध्ये तुमचा कस लागतोय. इथे 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे अजूनही 5 बॉल आहेत. रोशन किनी पुन्हा एकदा. नैनेशची आज मात्र बॅट कुठे लागत नाहीये. सिंगल मिळेल. त्याच कारणास्तव दक्षला स्ट्राईक घ्यायची होती, परंतु नैनेशने स्ट्राईक सोडली नव्हती आणि दक्षला बाद व्हावं लागलं. इथून स्कोर कार्ड 1 ने पुढे जातोय. 9 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ शेष. 4 मध्ये 2 हवाई सफर. जीतला रबर बॉलची स्पर्धा आठवावी लागेल आता, कारण 4 बॉल आहेत. अडचणीत आहे टीम. गोलंदाज ट्रॅकवर समोर जीत. हो, रबर बॉलची आठवण करण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. आज काही सर्व सुरळीत पाहायला मिळतंय ते लवबाज डोंगरेच्या बाजूने. क्षेत्ररक्षक उत्कृष्ट साथ देत आहेत. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सुंदर साथ देत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 धावा. येणारे 3 चेंडू. 3 मध्ये एखादा हवाई सफर, एखादा चौकार. शेवटचे 3 बॉल असतील. वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत. एक धाव सध्या खूप महत्वाची आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथनसाठी. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे 3 बॉल. 3 मध्ये एखादे 2 हवाई सफर प्रयत्न करावे लागतील. नैनेशचा विचार केला तर 8 बॉल मध्ये फक्त 5 धावा. यावेळेस मात्र एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. नीटफुल षटकार. 6 धावा. स्कोर कार्डवर धावा जाऊन पोहोचतील 16 धावा. आणखीन 2 बॉल मध्ये 17 धावा. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 मध्ये आणखीन एखादा हवाई सफर, इथून एखादा विकेट. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर करावा लागेल.
आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आता अंतिम चेंडू असेल. स्कोर कार्डवर 19 धावा झाल्यात. इथून एखादा हवाई सफर येईल तर 25 विकेट जातोय, तर 20 धावांचा टार्गेट असेल. अंतिम चेंडू असेल. सिंगल डबल परंतु धाव येणं महत्वाचं आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघासाठी. शेवटचा बॉल असेल. 19 धावा स्कोर कार्डवर. चामुंडा स्पोर्ट्स विराथनकडे चांगली गोलंदाजी आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली होती. यावेळेस अगदी टोला चेंडू लागतोय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मी म्हटलं होतं 2 तरी हवाई सफर पाहिजेत आणि त्या 3 बॉलमध्ये 2 हवाई सफर आल्यात. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 25. एकंदरीत 26 धावांचं लक्ष असेल. साई स्पोर्ट्स संघ आपण रेडी राहायचं आहे. अठरा बॉल 26चं लक्ष असेल. हॅलो. चला 2 सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आता 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. साई स्पोर्ट्स सरावली संघ, आपण जर उपस्थित झाला असाल मैदानावरती तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे, कारण की या सामन्यानंतर लगेचच तुमचा सामना यातील विजयी संघाबरोबर असणार आहे. मनाचे राजे चषक वेळी 2025 आपण पाहत आहात. अतिशय सुंदर दैदिप्यमान हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. हे दुसरं पर्व या स्पर्धेचं आहे आणि दुसऱ्या पर्वात अगदी दिमाखदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आतुरता प्रचंड होती या स्पर्धेची. अवकाळी पाऊस आला होता, त्यानंतर मैदानात जर आपण पाहिलं तर अगदी पुन्हा चिखलमय झाली होती, परंतु अगदी स्पर्धा आम्ही करणार म्हणजे करणारच हा अगदी दृढ निश्चय आमच्या आयोजकांनी आपल्या मनाशी अगदी बाळगला होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय कालपासून या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा अगदी संपन्न होण्याच्या वाटेवरती. 18 बॉल 26 ची आवश्यकता. पहिला बॉल फेस करतोय शेखर. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय अगदी मैदानी लगत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झाली, परंतु कलेक्ट करता आला नाही. थोडंसं दूर गोलंदाजाकडे हा फेकी केली होती आणि तिथून जर आपण पाहिलं तर 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी देखील आपण पाहू शकला तर सुरुवात चांगली झाली आहे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. मंगलदासजी घरत यांची मात्र आपण पाहतायत. नेहमीच कौतुकाची थाप ही असते प्रत्येक स्पर्धेविषयी. यावेळेला मात्र आपण पाहतोय मैदानी लगत चेंडूला खेळलं गेलेला आहे. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3.
नेनेश षटक क्रमांक पहिला हाताळतोय. 2 बॉल योग्य प्रकारे त्यांना हाताळलेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अतिशय चांगला झेल इथे टिपला गेलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. गॉन. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दिशेला रवाना करायचे आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी फॉलो ऑफ द बॉल चांगल्या प्रकारे केलाय आमचे एक्सपर्ट कॅमेरामन तुषार कुर्ले. पुन्हा एकदा आपण पाहताय रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का इथे लागला गेलाय. 3 चेंडू झाले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 3 आहे. आता येणारे चेंडू आहेत अजूनही 15 आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुटटॉस बॉल होता त्याला मात्र खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेला. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून थोडंसं फॉर्मलिंग फिल्डरचं तिथे झालं परंतु एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे लव बॉयज डोंगरे या संघाची. धाव फलकावरती 1 गडी बाद 4. 14 बॉल आणि 22 रन. प्रत्येक बॉल इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी संधी घेऊन येणार असेल. इथे मात्र फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधनं 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रूप. चौकार 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका गॅप मध्ये खेळलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. या चौकारानंतर समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. आता येणारे चेंडू बाकी आहेत 13 आणि 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. यॉर्कर लेनचा वापर गोलंदाजाने केला. तितक्याच तत्परतेने कलात्मकतेने फलंदाजाने या चेंडूला खेळून काढलं. चेंडू गेला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर लव बॉयज डोंगरे या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 9. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ईशान. सुरू असलेली लढत आपण पाहताय. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन त्यांच्या विपक्षामध्ये लव बॉयज डोंगरे. प्रथम बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये 25 धावा बनवल्या. 3 षटकांमध्ये 25 धावा बनवल्या आणि 26 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 9 धावा झाल्यात. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 रन. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ईशान गोलंदाजी मार्कवर. चला जास्त टाइम स्पेंड करू नका. अजूनही शेवटची मॅच बाकी आहे. क्वालिफिकेशन बाकी आहे आजच्या दिवसाचं. षटकातील पहिला बॉल. ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय लेफ्ट केलं गेलं या चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अगदी आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं फलंदाजाने परंतु चेंडू जर आपण पाहिला तर शफल मुवमेंट पाहायला मिळाली फलंदाजाची आणि त्या कारणास्तव आपण पाहतो योग्य बॉल. इथे मात्र अगदी बॅकफुटला गेले. चांगला फटका पाहायला मिळालाय. अगदी लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळाली. अगदी फलंदाज आपण पाहिलं तर बेसिक क्रिकेट खेळताना सद्यस्थितीला पाहायला मिळत आहेत. 10 बॉल आता बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लव बॉयज डोंगरे या संघाची सद्यस्थितीला 10 वरती 1 अशी स्थिती ही फलकावरती पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती ईशान. ओहो हो या वेळेला मात्र दडपण आणि दबाव वाढण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला आणि तो प्रयत्न अगदी यशस्वी देखील पाहायला मिळालाय आणि त्या दबावाला मात्र झुगारण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं परंतु त्याचा फायदा काही झाला नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 16 रनची गरज. इथे मात्र बॅटची टॉप एज. विकेट किपर चेंडू खाली. कुठलीही मिस्टेक केली नाहीये.
इथे लागलाय मोठा धक्का. श्रीकांतच्या स्वरूपात रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर बॅटची टॉप एज लागली, चेंडू हवेमध्ये गेला, त्यानंतर कीपरने आपले काम अगदी चोख बजावलं. या विकेट नंतर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी ही निर्माण झाली आहे. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 16 रन. 8 बॉल 16 रन. काय जबरदस्त ईशानने गोलंदाजी केली आहे या षटकात. आतापर्यंत ईशानचा विचार आपण केला तर 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूंमध्ये पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर 1 रन, त्यानंतर पुन्हा निर्धाव आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे. अतिशय चांगल्या टप्प्यावरती सुनियोजित गोलंदाजी ईशानची पाहायला मिळाली आहे. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी मात्र ती फेटाळली आहे. आता 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 16 रन. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येईल. धीम्या गतीचा अवलंब गोलंदाजाने केला. इथे आपण पाहतोय डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. काय कमालीची गोलंदाजी, विकेट टेकिंग षटक ईशानचं पाहायला मिळालं. फक्त 1 धाव या षटकात दिली, 1 विकेट मिळवला. आता 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 16 रन. चला जास्त वेळ घेऊ नका. साई स्पोर्ट्स सरावली आपण उपस्थित असाल तर कॅप्टनला विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. सहा बॉल आणि 16 रन हे इक्वेशन जेव्हा येतं तेव्हा अगदी मेलबॉर्नचं ते मैदान समोर होतं. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या, मोहम्मद नवाज शेवटचं षटक हाताळत होता. त्यानंतर जो एक जबरदस्त सामना अनुभवायला मिळाला होता आणि बघूया तशाच प्रकारचं क्रिकेट इथे अनुभवायला मिळेल का. त्यानंतर हार्दिक पांड्याची गेलेली विकेट, त्यानंतर नो बॉल पडलेला, त्यानंतर फ्री हिट वरती त्या पळून काढलेल्या 3 धावा आणि आर अश्विनने मारलेला तो चौकार. आता 6 बॉल आणि 16 रन. अगदी तेच इक्वेशन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे स्वप्नील. 6 बॉल आणि 16 रन. पहिला बॉल. यावेळेला मात्र बॅटची मोठी एज आणि इथे जाते विकेट. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालेला आहे प्रज्वल. 5 बॉल आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 16 धावा. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार स्वप्नील. फुलटॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहेत, वेगाने येत आहेत, चेंडूला अडवतात, फेकही करतायत आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव ही कंप्लीट झाली. बॅकअप देखील अगदी कमालीचं पाहायला मिळालं. आता आपण पाहतोय तर रंजकता अजूनही या सामन्यातली पाहायला मिळते. इथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर पूर्णतः सामन्यामध्ये कमबॅक करताना लव बॉयज डोंगरे हा संघ पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना अग्रेसर होताना स्वप्नीलला आपण पाहतोय. 2 बॉल टाकलेत, 1 विकेट त्यानं प्राप्त केले, 1 रन दिलाय. 4 बॉल आणि 15ची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल आलेला आहे. दडपण आणि दबाव आता मात्र फलंदाजावरती वाढलाय. 3 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर 1 चौकार जरी आला तरी निश्चितपणे या सामन्याचं स्वरूप हे बदलू शकतं. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहेत, 1 बाउन्स चेंडूला अडवतायत. 1 धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र यावेळेला कंप्लीट झाल्यात. काय सुंदर कमालीचं हे शेवटचं षटक. अंडर प्रेशर सिच्युएशनला हँडल कसं करायचं ते मात्र स्वप्नीलने दाखवलंय.
3 धावा या शेवटच्या षटकामध्ये मोजल्यात. 2 बॉल आता बाकी आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे. आता दोन्हीच्या दोन्ही चेंडू योग्य प्रकारे हाताळावे लागतील. 2 बॉल 13 रन. स्वप्नील षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय आणि इथे फिल्डर तिथे येत आहेत चेंडू लढवण्याकरिता. एकच धाव मिळते आणि आता मात्र फक्त आता फॉर्मॅलिटी या सामन्यातली शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि बनवायचे आहेत 12 रन. एक बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विराथनच्या बाजूने. चला सरावली संघाचे कॅप्टन जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी.